नमस्कार, मी ब्रह्मानंद जाधव महाभूमी डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे ज्यांचं सहकार, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात मोठं नाव आहे। सोबतच बहुजन आर्थिक चळवळीत ज्यांचं खूप मोठं योगदान आहे, ज्यांना अनेक जण प्रेरणास्थान मानतात, आपलं मार्गदर्शक मानतात, असे राजर्षी शाहू परिवाराचे सर्वेसर्वा ज्यांनी राजर्षी शाहू परिवाराची राजर्षी शाहू पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली, अर्थात रामराव शेळके उपाख्य भाऊसाहेब यांच्यासोबत आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। साहेब नमस्कार। नमस्कार सर, नमस्कार। महाभूमी डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे। आपलं या ठिकाणी आमच्या संस्थेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण जे काही नावलौकिक मिळवलं आहे आणि आज आपले अनेक जण फॉलोअर्स आहेत, अनेक लोक आपल्याला मार्गदर्शक मानतात, प्रेरणास्थान मानतात। अदिती अर्बन सारख्या मोठ्या पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश देवकर सर यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सुद्धा आपणच त्यांचे मार्गदर्शक आहात आणि प्रेरणास्थान मानतात असे सांगितले होते। सोबतच अनेक जण, अनेक बँकर्स असतील, शिक्षक असतील, ते भाऊसाहेबांना आपलं मार्गदर्शक मानतात। त्यामुळे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपले मार्गदर्शक कोण आहेत, आपले प्रेरणास्थान कोण आहेत आणि का? खरे माझे प्रेरणास्थान माझे आई वडील आहेत, ज्यांनी मला शिकवलं, मोठं केलं। त्यांच्यामुळंच आम्ही इथपर्यंत पोहोचलो। आणि हे जे प्रेरणास्थान, मी सतत कामात असतो आणि काहीतरी करत राहतो, त्याच्यातूनच मला एक मार्ग मिळत गेला। त्याची ते त्या मार्गानेच मी पुढे जात गेलो। आणि त्यामुळे खरे प्रेरणास्थान काही महाराष्ट्रातील काही व्यक्ती, जसे आमचे सासरे स्वातंत्र्य सैनिक उत्तमराव पाटील डुकरे, हे एक व्यक्तिमत्व असं होतं। त्यांच्याजवळ संपत्ती जरी नसली तरी त्यांच्याजवळ फार मोठ्या प्रमाणात एक लोकांमध्ये मिसळण्याची शक्ती होती आणि मला प्रामुख्याने त्यांच्यामुळेच एक प्रकारची प्रेरणा मिळाली। आपण शिक्षक होतात, आदर्श शिक्षक आणि उपक्रम शिक्षक राहिला आहात। हो। डोंगर खंडाळा येथे मुख्याध्यापक म्हणून आपण काम बघितलेलं आहे। तर शिक्षकी पेशात असताना असा कोणता अनुभव आहे का की जो आजच्या शिक्षकांना सांगता येईल? अनुभव सर भरपूरच आहेत, कारण आम्ही आणि माझे शिक्षक एवढे धडपडीने त्या ठिकाणी काम केलं की प्रत्येक क्षण आमचा अनुभवाचा आमच्या हातून घडला। त्या ठिकाणी आम्ही जेव्हा तिथे लागलो 1971ला, तर त्यावेळेस आमच्या शाळेला जागा नव्हती, संस्थेची जागा नव्हती। तर गावामधील जी चावडी आहे, त्या चावडीमध्ये आमची शाळा भरायची। त्या चावडी मातीची होती, मातीत त्या फोपाट्यामध्ये आमचे विद्यार्थी आणि आम्ही त्या ठिकाणी काम केलं। हे काम करीत असताना एक विचार असा आला की हे आपण हे कुठपर्यंत या फोपाट्यात काम करायचं। बरोबर। संस्थेनं आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की आमच्याजवळ पैसा नाही, बरोबर, म्हणजे आम्ही बिल्डिंग उभी करू शकत नाही, तुम्हाला करायचं ते करा। तर अशा पद्धतीनं त्यांचे उत्तर मिळाल्यामुळे नंतर आम्ही सर्व शिक्षकांनी एक मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये आपण शैक्षणिक दर्जा वाढवायचा, त्यासोबतच आपल्याला एक आपली इमारत असली पाहिजे किंवा जागा असली पाहिजे, मुख्य म्हणजे जागा असली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी विचार केला आणि त्याचाच परिणाम असा की डोंगर खंडाळ्याचे आनंदा पाटील सावळे, नामदेव पाटील सावळे यांनी आम्हाला 1 एकर 10 गुंठे जमीन दानमध्ये दिली। हे आणि त्यामुळे एक स्वतःची इमारत उभे करण्यासाठी आम्हाला एक मोठी प्रेरणा मिळाली। ही जागा मिळाल्यामुळे आम्ही खरोखरच अगदी उत्साही आणि आनंदित झालो। माझे सर्व शिक्षक, म्हणजे मी माझ्याकडे श्रेय नाही घेऊ शकत, इतके त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्रित रीतीनं ते प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्ही इमारत बांधण्यासाठी गावामध्ये वर्गणी गोळा करणं, नाट्यप्रयोग करणं, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी नाट्यप्रयोग केले आणि त्यानंतर जो काही पैसा येईल त्याच्यात त्या उभारण्याचा आम्ही प्रयत्न केला। आज चित्र वेगळं आहे। आज आमची बिल्डिंग फार म्हणजे ग्रामीण विभागामध्ये नंबर 1 ची आज आपली डोंगर खंडाळ्याची शाळेची बिल्डिंग आहे।
तर त्या काळामध्ये आम्ही जे नाट्यप्रयोग करून पैसे गोळा केले, तर त्यावेळेस मला एक स्वाभिमानानं अभिमानानं असं सांगावं असं वाटते की त्या पंचक्रोशीमधील जी गावं होती, डोंगर खंडाळा, डोंगर शेवली, धोडप, इकडे रुईखेड, वरवण, देवारी आणि भादोला, या सर्व लोकांकडे आम्ही बिल्डिंग बांधण्यासाठी आमच्या शिक्षकांनी आम्ही जायचो आणि आम्हाला वर्गणी द्या असं म्हणायचो. आणि थोडीफार वर्गणी त्यांच्याकडून मिळत गेली, त्यातून ते काम होत गेले. परंतु हे सांगताना मला पुन्हा मोठा अभिमान वाटतो की एवढ्या गावामध्ये प्रत्येक घरातून आम्हाला वर्गणी मिळाली बरोबर. आणि त्या वर्गणीचा आम्ही हा सदुपयोग केला. आता वर्गणी मागायला गेल्यानंतर मला आजही असं आठवत नाही की कोणी म्हटलं की तुम्ही तो आम्ही देत नाही. देत नाही. प्रत्येक घरानं आम्हाला मदत केली, अच्छा. प्रत्येक घरानं, आणि त्याचा परिणाम या आमच्याकडून हे काम होऊ शकले. त्यानंतर मग आम्ही हे काम करत असतानाच आम्ही शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला. बरोबर. सुरुवातीच्या काळामध्ये मुलं शाळेत येत नव्हती, अभ्यास करत नव्हती, गोरगरिबांची मुलं, त्यामुळे तो शैक्षणिक दर्जा शाळेमध्ये नव्हता. परंतु आम्ही सर्व शिक्षकांना एकत्रित बसवून त्यांना सांगायचो की जर शैक्षणिक दर्जा आपला वाढला नाही, शिक्षण आपलं आपण लोकांना चांगलं देऊ शकलो नाही, तर हा समाज आपल्याला माफ करणार नाही. बरोबर. म्हणून आम्ही एक सगळ्यांनी शपथ घेऊन एकनिष्ठपणे आम्ही सगळ्यांनी कामं केलीत. आणि भविष्यामध्ये म्हणजे म्हणजे मॅनेजमेंटचा सुद्धा मला त्यावेळेस त्रास झाला की जे ज्यांना काही येत नव्हतं, म्हणजे लगेच हे होते, त्यांना आम्ही परीक्षेमध्ये फेल केले, अच्छा. नापास केलं. अच्छा. मग मॅनेजमेंटची सुद्धा आम्हाला त्या मीटिंग मध्ये असा विचारणा केली की तुम्ही शाळा बुडवून टाकता का. तर मी त्यांना सांगितलं फक्त 2 वर्ष वाट पहा, तुम्ही तुमची शाळा कशी होते ते पहा. कारण मला विश्वास होता माझ्या शिक्षकांवर, काम करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर, आणि प्रत्येक जण खूप काम करत होता. मग 2 वर्ष गेल्यानंतर हळूहळू विद्यार्थी संख्या वाढू लागली. निकाल आमचा सुरुवातीला 10%, 15%, 20% लागायचा सुरुवातीला. त्या काळात आमची दयनीय स्थिती अशी होती शिक्षकांची की आम्ही गावात तोंड दाखवायला सुद्धा 2-2 महिने जात नव्हतो. गावाच्या बाहेर खोल्या होत्या आमच्या, जात नव्हतो, कारण वाईट वाटत होतं. परंतु हा मार्ग निघाल्यानंतर आम्ही प्रत्येक जण आता त्यानंतर इतके समाधानी झालो की आमचा निकाल 80-85% वरच लागायचा. त्यामुळे हे काम आम्हाला समाधान मिळालं. त्यानंतर दर्जा सुधारल्यामुळे विद्यार्थी संख्या वाढली. विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे शिक्षक संख्याही वाढली. आणि त्यावेळेस थोडं डोनेशन घेण्याची पद्धतच होती शिक्षकांकडून. ती म्हणजे फार नाही, आम्हाला 10-15 हजाराच्या वर डोनेशन मिळालं नाही. परंतु त्या पैशाचा सदुपयोग आम्ही काय बिल्डिंग बांधण्यासाठी केला. काही लोकांकडून देणग्या आणल्या, काहीकडून आम्ही स्वेच्छेनं, काही 1-2 लोकांनी ते जागा म्हणजे वर्ग बांधून दिले. एक सांगायला पुन्हा आमचा एक कर्मचारी शिपाई, त्यांची मुलगी वारली. तर त्या मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याने एक खोली बांधून दिली. म्हणजे हे फार मोठं काम त्याने ते केलं. तर अशा पद्धतीने आमची शाळा त्या ठिकाणी ही वाढत गेली आणि वर्ग जवळजवळ माझ्याकडे 36 शिक्षक, 17-18 तुकड्या, अशा प्रकारचं 5 ते 12 पर्यंत शिक्षण आम्ही त्या ठिकाणी देत होतो. उत्कृष्टता आमचा एक हेतू होता आणि आम्ही त्या उत्कृष्टतेच्याच मागे लागलो. प्रामाणिकपणा, कोणत्याही समाजातील कोणत्याही लोकांना त्रास होईल अशा प्रकारचं आपण बोलायचं नाही, शिक्षण द्यायचं नाही, अशा प्रकारे आम्ही हे कार्य केलं. हे आणि आज उत्कृष्ट शाळा तुम्ही जर बघितली असेल, डोंगर खंडाळ्याचे संभाजीराजे विद्यालय ज्युनियर कॉलेज, तर एक आपल्या ग्रामीण परिसरामध्ये एक उत्कृष्ट बिल्डिंग त्या ठिकाणी तयार झाली आहे. याला मी सर्व श्रेय माझे सर्व शिक्षक, माझे मॅनेजमेंटचे संचालक आणि त्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व जे काही म्हणजे प्रत्येक घर, त्या पंचक्रोशीतील प्रत्येक घरातून आम्हाला ती एक मदत तिथे मिळाली आणि माझं पूर्ण श्रेय मी त्यांनाच देतो. कारण त्यांची जर मदत झाली नसती, शिक्षकांनी सुद्धा अशा प्रकारे थोडासा आडमुठेपणा दाखवला असता, तर हे कार्य होऊ शकलं नसतं. परंतु मला त्या एवढं आज समाधान आहे की मी काहीतरी तिथे चांगलं करून
चांगलं केलेलं आहे. बरोबर. गावाच्या आजही आम्हाला गावामध्ये जर गेलो तर प्रत्येक जण आम्हाला मान सन्मान देतोय. जर आम्ही कामच केलं नसतं तर कोणी आम्हाला विचारलंही नसतं. म्हणून ही इथे एक याची कामाची पावती तुम्ही केव्हाही गेलात तिथे विचारलं की संभाजीराजे विद्यालयाचे शेळके आणि इतर शिक्षक कसे होते, तर तुम्हाला त्याचं आदरानं अगदी चांगल्या प्रकारचं उत्तर प्रत्येक व्यक्तीकडून मिळू शकते. कारण आम्ही कामच चांगले केलेलं आहे. आम्ही तिथे स्वार्थ कोणता साधला नाही. हे जे काही वेगवेगळे पैसे यायचे, आम्ही सर्व जे शिक्षक मिळून त्या ठिकाणी कोण कोण कशावर खर्च करायचा वगैरे याचा हे करायचा. तुम्हाला गंमत वाटेल की मी मुख्याध्यापक असताना मला तिथे पगार कधीच पुरला नाही. अच्छा. माझा जवळपास खर्च त्या शाळेवरच गेला. कारण इकडे मॅनेजमेंटचं आणि त्यांची चूक नव्हती, आमच्याजवळ पैसे नाही हे जे त्यांनी म्हटलं ते खरं होतं. त्यांच्याजवळ नाहीच काही, तुम्ही शाळा चालवा आणि तुम्ही हे करा. तर मग या पद्धतीने आमची ती सुरुवात झाली. खूप मी तिथे काम करताना आणि रिटायर झाल्यानंतर आज 25 वर्षानंतरही मला त्याचा अभिमान वाटतो की मी फार त्या ठिकाणी काम केलं ते फार समाधानाचं आहे आणि मला आंतरिक समाधान आजही मिळत आहे. आता हे जे प्रयोग करत असताना म्हणजे शैक्षणिक दर्जा इतका उंचावला की आजूबाजूची खूप मुलं त्या ठिकाणी शाळेत येऊ लागली. तुमचं नवोदय विद्यालयाच्या परीक्षा असतील, शिष्यवृत्तीच्या परीक्षा असतील, शाळेचा निकाल असेल आणि इतरही हे कामं आम्ही सामाजिक कामं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. गावामध्ये गेल्यानंतर धरणाच्या बाजूला एक 5-6 एकरामध्ये झोपडपट्टी बांधण्यात आली. आता ती झोपडपट्टी तिथे बांधल्यानंतर ती उजाड होतं सर्व. मग आम्ही सर्व शिक्षकांनी मला तरी नैसर्गिक फार आवड आहे झाडाची, वृक्षांची. तर मग आम्ही सर्वांनी काय केलं की आम्ही तिथे नर्सरी चालवली होती डोंगर खंडाळ्याला. तिथे गेल्यानंतर ती चालवल्यानंतर आम्ही तिथे झाडं लावलीत. आम्ही त्या गावामध्ये त्या झोपडपट्टीच्या घराघरामध्ये पोहोचलो. तिथे आम्ही त्यांना खड्डे खोदून दिले. प्रत्येक घराला 2 झाडं लावून दिली. प्रत्येक ठिकाणी ते 2 झाडं लावल्यानंतर त्यांना फक्त विनंती केली की आता हे जगवायचं काम तुमचं आहे. आणि अशा रीतीनं तिथे मला वाटतं 500-600 झाडं आज आहेत तिथे. मला पुन्हा त्याचाही म्हणजे माझ्या शिक्षकांनी मला याचा हाही एक अभिमान आहे की तिथे जर सर तुम्ही त्या ठिकाणी जर गेलात तर तुम्हाला त्या झोपडी दिसणार नाही, परंतु सगळे झाडे हिरवीगार झाडे दिसतील. आजची ही परिस्थिती आहे. इतकं चांगलं आमच्या शिक्षकांनी हे कामं केले. आम्हालाही त्यांनी जो मान सन्मान दिला, आम्ही म्हणजे त्याला प्रामाणिकपणा म्हणता येईल. त्या प्रामाणिकपणानंच आम्ही ते काम केलं आणि प्रत्येकाला आम्हाला प्रामाणिकपणाचं फळही मिळालं. म्हणजे प्रत्येक शिक्षक निवृत्त झाल्यानंतर पूर्ण समाधानानं तिथे आज जातो, त्यांना मान सन्मान मिळतो आणि या पद्धतीचंच आमचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे. निश्चितच आपली जी कामगिरी आहे ती अभिमानास्पद आहे आणि आजची जी शिक्षण व्यवस्था बघता अशा प्रकारचे शिक्षक आणि अशा प्रकारचा त्यावेळेस जसा लोकसहभाग होता तोही मिळणं महत्वाचं आहे. बरं, आपण शिक्षकी पेशात असताना सहकारमध्ये कसं काय पाऊल ठेवलं? तर तो प्रश्न असा होता की भाईजींनी त्यावेळेस पतसंस्था सुरू केली. आणि ती तिथूनच गेली डोंगर खंडाळ्यात. सुरुवातीला भाईजीचं मग ते माझं जवळून पाहण्यात येत होतं. त्यांची कामं, ते कोणत्या पद्धतीने काम करतात, काय काय करतात. तिथे त्यावेळेस त्यांनी दर महिन्याला एक ते जेवणाची पार्टी द्यायची भाईजी डोंगर खंडाळ्याला. उडदाची डाळ आणि ज्वारीची भाकर. आणि मग हे त्या ठिकाणी दर 15 दिवसानं आणि 15 दिवसांनी नवीन नवीन लोक ते त्या जेवण्यासाठी बोलवायचे. परंतु मी मुख्याध्यापक असल्यामुळे माझा नंबर नेहमीच तिथे जेवायला असायचा. तो एक भाग. पण ते तेव्हापासून माझ्या लक्षात येऊन राहिलं की भाईजी कशा पद्धतीने काम करतात. आणि मग हे तोपर्यंत मी रिटायर होईपर्यंत हे चालूच होतं. मी त्यांचं त्यांच्या डोक्यात मला वाटतं जगात कोणाच्या डोक्यात नसतील इतके नवीन नवीन विचार त्यांच्याकडे आहेत. निश्चित. आणि ते त्यांनी अंमलातही आणले आहेत. आणि अशा पद्धतीने मग मलाही 31 डिसेंबर 2000 मी तिथे सेवानिवृत्त झालो डोंगर खंडाळ्यावर. आणि सेवानिवृत्तीच्या दिवशी सर मला पुन्हा एक सांगावंसं वाटेल की 3-4 हजार लोक माझ्या सेवानिवृत्तीला हजर होते.
माझे क्या बात आहे. विद्यार्थी, शिक्षक हम्म. आणि भाईजी वगैरे हे सर्व संचालक मंडळ होते. अच्छा. तर त्यांनी म्हणजे हे जे दिसतंय ते आमच्या कामाची पावती होती ती. हम्म. तर अशा पद्धतीनं 31 डिसेंबर 2000ला मी त्या ठिकाणावरून सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्त झाल्यानंतर माझं 1 वर्ष 1.5 वर्ष मी शिरपूरला राहिलो. माझं गाव शिरपूर असल्यामुळे आणि तिथे गावात न राहता, कारण जुनं घर होतं, कोणती सोयी नव्हत्या, परंतु शेतात जवळ शेत आहे, त्या शेतामध्ये आम्ही राहिलो. आता ते म्हणजे टिनाचं आणि त्याला हे बांधलेलं होते कुडाचं, ते पण 1-1.5 वर्ष मी तिथे काढलं. आता त्या काळामध्ये एक माझे जे मित्र होते, बरीचशी मित्रमंडळी आमची शिरपूरची, तर तिथे आम्ही एक सेवानिवृत्त झाल्यानंतर एक श्रमदानाची एक चळवळ चालवली, गाव सफाईची. बर. मग माझे जे 15-20 मंडळी जी होती, आम्ही दररोज हातामध्ये झाडू घ्यायचो आणि गाव साफ करायचो. अतिशय सुंदर रस्ते आम्ही बनवलेले होते, जिथे लोक येऊन घाण करायचे ते सुद्धा आम्ही साफ केले. आणि त्याला मला मदत करणारे सर्व थरातील लोक होते. म्हणजे वेगवेगळ्या संघटना, तिथे संस्था आहे, त्या संस्थेचे आणि त्याचे इथे काम होते. ते सगळे आम्ही एकत्रित येऊन अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते स्वच्छता चळवळ राबवली. आणि एक मग त्याच काळामध्ये मी तिथे एक दूध डेअरी स्थापन केली. अच्छा. ते सहकारी दूध डेअरी, जिजाऊ नाव आहे तिचं. आणि त्या पद्धतीने तेही काम, दुधाचंही काम तिथे चालू केलं होतं. अतिशय उत्कृष्ट काम ते चालू होतं. नंतर मग आम्ही हे झाल्यानंतर आम्ही मग बुलढाण्याकडे आलो. बुलढाण्यात तिथे जागा 2002च्या दरम्यानच घेतलेली होती आणि ती बांधण्याचं काम चालू होतं. मग त्यामुळे तिथे त्या ठिकाणी आम्ही ते आलो. आणि आजही माझ्या शेतामध्ये गेला तर जशी त्या डोंगर खंडाळ्याला मी नैसर्गिक त्या झाडं निर्माण केली, तशी माझ्या शेतामध्ये गावात कोणाकडे नसलेली एवढी झाडं आजही माझ्याकडे आहेत. इतकं सुंदर ते माझ्या शेतातलं वातावरण आहे. तर अशा पद्धतीने मी ते या ठिकाणी 2002ला आलो. परंतु त्याच दरम्यान एक माझ्या डोक्यात हा विचार होता, माझी मुलं सुनील साहेब, आपण त्यांना ओळखतात, उपजिल्हाधिकारी, माझा लहान मुलगा संदीप, आम्ही एकत्रित बसलो. आणि एकत्रित बसून आम्ही चर्चा केली की आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग काय करायचं, तर मी त्यांच्या पुढे प्रस्ताव मांडला की आपण एक सहकारी पतसंस्था सुरू करूया. मग ते आमचं एकमत झाल्यानंतर आम्ही 3-4 जणच माझ्या कुटुंबातली तेवढ्यांनीच विचार केला. अच्छा. मग ते विचार करता करता मग पुन्हा पुढचा प्रश्न आला की नाव काय द्यायचं. एक मुलगा म्हणाला की बाबा तुमचंच नाव द्या संस्थेला. मग ते काही मलाही मान्य नव्हतं, सुनील साहेबालाही मान्य नव्हतं. मग त्यांनी MPSC ची परीक्षा देण्यासाठी ज्यावेळेस देत होते त्यावेळेस पुण्याला ते एक जे मोठं ग्रंथालय आहे, ते तिथले पुस्तकं वाचत तिथे काही दिवस त्यांनी काढले. तर तिथे त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचे पुस्तकं वाचली. अच्छा. मग राजर्षी शाहू महाराजांची पुस्तकं वाचल्यानंतर त्याच्यात त्यांना जे त्यांचं एक वेगळेपण दिसलं, शाहू महाराजांचं कार्य समाजासाठी केलेलं, किती धडपड केली, ते सहकाराचा त्यांचा हेतू, त्यांनी जे वेगवेगळी जी कामं केली, मग हे त्यांच्या डोक्यात आलं आणि ते म्हणत की आपण राजर्षी शाहू महाराजांचं नाव आपल्या संस्थेला देऊ. आणि मग त्या पद्धतीनं ते ठरल्यानंतर आम्ही तो बाकीची पूर्तता करून राजर्षी शाहू ग्रामीणची आम्ही फेब्रुवारी 2002ला ती स्थापना केली. आणि अशा पद्धतीने आम्ही रोपटं लावलं. तर सहकाराचं म्हणजे कामातूनच माझ्याकडून माझे सहकारी काम, म्हणजे माझ्या सहकार्यामुळे मला सहकाराचं एक ज्ञान मिळालं. क्या बात आहे. सहकारातूनच आम्ही, कारण प्रत्येक गोष्ट करायची तर आमच्या शिक्षकांना आम्ही चर्चा करूनच ती करायची. माझा शब्द त्यांनी कधी असं डावला नाही की हे नको. मी फक्त आपल्याला असं करायचं आहे, धावत पळत ती मंडळी काम करायची. आज तुम्हाला त्यांचे जे काही भेटत असतील कदाचित, किंवा तुम्हाला आमचे कोल्हे सरला त्याचा इतिहास विचारायचा, म्हणजे मुलासारखं मी त्यांना वागवलं, त्यांनाही मला बाबासारखंच मला त्यांनी हे केलं. पण अशा पद्धतीने हे प्रत्येक शिक्षकाचं आहे, मी एकच नाव सांगितलं तुम्हाला, तसं प्रत्येकाने हे केलं. मग तिथे 2002ला त्याची स्थापना झाली. आता स्थापना झाल्यानंतर मग
कोणी त्याला शेअर्स कोणी त्यावेळेस कोणी घेतलेच नाही. अच्छा. आता हे काहीतरी फॅड आणले आणि कुठे पैसे द्यायचे काय वगैरे असा प्रकार व्हायचा. बर. मग ते माझे पेन्शनचे काही पैसे होते माझ्याजवळ, तर त्यातून आम्ही ते 100 लोकांचे ते त्यावेळेचे 100चा आकडा होता, तर तो पूर्ण केला आणि आम्ही ती संस्था प्रत्येकाचे 100 रुपये असं काहीतरी भरले बर. आणि अशा पद्धतीने ती संस्था त्या ठिकाणी सुरू केली. अच्छा. आता तिथे सुरुवातीला ज्या दिवशी त्याचं उद्घाटन झालं तेव्हापासून काही दिवस आमच्याकडे खातं उघडायला, अकाउंट काढायला सुद्धा कोणी येत नव्हतं. ठेवीचं तर नावच नव्हतं. हळूहळू मग ते समजत गेलो लोकांना की पतसंस्था आहे, ते पैसे टाकले चालतात वगैरे, परंतु फार मोठा प्रतिसाद काही तिथे मिळाला नाही. मग आम्ही आमचे संदीप दादा, त्यांचे विचार सहकाराचे खूप दांडगे आहेत. आणि त्यांनी आम्ही असं ठरवलं, आम्ही तिघांनी, की इथे राहून आपली प्रगती शक्य नाही. मग आपण काय करायला पाहिजे की आपली संस्था म्हणजे शाखा आपली बुलढाण्यात हलवायला पाहिजे. आता बुलढाण्यात आणायची, शाखा सुरू करायची, तर मग जागेचा मोठा प्रश्न होता. कारण तिथे गेल्या गेल्या आपल्याला जागा कोण देणार आहे. परंतु संकटकाळी मित्र धावून येतात म्हणतात, त्याप्रमाणे आमचे बाळाभाऊ इतवाबे, अच्छा, हे सहज विषय काढला त्यांनी की त्यांच्या जागेत हे राठीचं दुकान आहे, ते तिथे मेडिकल होतं. त्यांना म्हटलं, गड्या मला शाखा इथे आणायची, परंतु मला जागेचा प्रश्न आहे. तर म्हणे तुम्ही कशाला विचार करता, जागा मिळाली तुम्ही तयारीत लागा, पण मला जागा तर दाखव कुठे काय आहे. तर त्यांनी सांगितलं की मी मेडिकल स्टोअर तिथून हे करायला लावतो. म्हटलं ते त्याची माझी भांडणं व्हायची एकमेकांची. तुला त्याला माझ्यामुळे त्रास झाला तर तो थोडस हे होईल, तुम्ही काही काळजी नका करू. त्यांनी त्याला सांगितलं की 1 महिन्यात जागा खाली करून द्या आणि तिथे मग आम्ही हे आणलं. अशा प्रकारे आपण हे इथपर्यंत आलं. झाला समजा. आता सर इथे आता संस्था आहे, संस्था म्हणजे त्या संस्थेतलं लोक पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो की आम्ही मोटारसायकलने फिरायचो. लोकांना असं वाटायचं काय संस्थान काय आहे त्यांचं ते. मग पुढे एखादी गाडी घेऊ आपण, मग मग आपल्याजवळ पैसे नाहीत. मग मी भाईजीकडे प्रश्न टाकला की विचारलं की मला एक जुनी गाडी घ्यायची आहे, मला कर्ज पाहिजे. भाईजींनी चटकन सांगितलं, तुम्हाला जेवढं लागलं तेवढं मी कर्ज देतो आणि तुम्ही गाडी घ्यायची कोणती घ्यायची ते तुम्ही ठरवा. मग त्यांनी आम्हाला एक 5 लाखाचं काहीतरी कर्ज घेतलं त्यांच्याकडून वैयक्तिक माझ्या नावावर. मला त्याच दरम्यान LICचे पैसे मिळाले होते. तर ते LICचे पैसे त्यात भरले आणि काहीतरी 2-3 लाख भरले आणि 2-3 लाखातून आम्ही ते अंगावर कर्ज घेतलं. तर अशा पद्धतीने मग ती गाडी दिसली. मग आम्ही गाडीतून थोडस म्हणजे सायकलवर मोटारसायकलवर होतो, त्या गाडीत बसायला लागलो आणि अशा पद्धतीने मग हे सुरुवात झाली. आणि सर इथे बुलढाण्यात आल्यानंतर आमचं खऱ्या अर्थानं म्हणजे कायापालट झाला. हो, निश्चितच. लोकांनी इतकं भरभरून दिलं. बुलढाणेकरांचे जेवढे आभार मानावं तेवढे थोडे आहेत. खूप खूप ते म्हणजे. आणि इथे आल्यानंतर ठेवी, अकाउंट हे सर्वच सुरू झालं. आणि अशा पद्धतीनं आज जवळजवळ 450 पावणे 500 कोटीचं ग्रामीणचं आम्ही ठेवी आमच्याकडे जमा आहेत. अच्छा. आणि जवळजवळ म्हणजे 1000 कोटीचा हा व्यवसाय या ठिकाणी चालू आहे. आता अशा पद्धतीनं आमचं हे कार्य इथे चालू आहे. आता नंतर मग ही जागा सुद्धा स्वतःच्या मालकीची जागा आहे. ही जागा घेतली आणि मग पुढचा प्रवास हा असा चालू आहे. आपण जे काही 2003 मध्ये रोपटं लावलं एक राजर्षी शाहू पतसंस्थेचा, आज त्याचा निश्चित वटवृक्ष झालेला आहे. महाराष्ट्रभर यांचं जाळं पसरलं. महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्या काही शाखा आहे. यामागे खूप मोठा संघर्ष राहिला असेल, तर हा संघर्षाचा काळ कसा होता? तर हे करत असताना माझ्याजवळ प्रामाणिकपणा होता. मुलांजवळ प्रामाणिकपणा आजही तसंच आहे. आम्ही प्रामाणिकपणा, नीतिमत्ता सोडलेली नाही. तर त्या पद्धतीनं आमचं चालू आहे. तर या काळामध्ये अनेक अडचणी आल्या, परंतु अशा
त्या अडचणी सहज रीतीनं त्याचा निपटारा होत गेला. आम्ही इतकी धडपड केली सर या कामासाठी, म्हणजे आजही मी 82 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मी काम त्या ठिकाणी करतोय. हो. तर ह्या अडचणी म्हणजे फार मोठ्या त्याची जाणीव न होता, परंतु आमचं काम चालू आहे. माझं एक वैयक्तिक असं आहे की आपण जे काम हाती घेतलं ते जर वाहून घेतल्यासारखं जर केलं त्या कामाला, तसं मी शाळेत केलं, आमच्या प्रत्येक शिक्षकांनी वाहून घेतलं होतं बरोबर. काम. म्हणजे कामच करायचे. 8-8 वाजेपर्यंत शाळेतून शिक्षकही जात नव्हते आणि विद्यार्थी जात नव्हते. इतकं म्हणजे तशा पद्धतीने आम्ही हे झाल्यानंतर आम्ही त्या सगळ्यांनी, संदीप दादांनी, सुनील दादांनी, सगळ्यांनी आम्ही वाहून घेतलं. आणि अनेक असं संघर्ष आलेत. काही काही हे असतात काही प्रमाणात, कारण सगळेच लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन सारखा नसतो. बरोबर. तर ते संघर्ष आले, परंतु त्याचे विपरीत परिणाम झाले नाही. आम्ही आमच्या ध्येयावर, निष्ठेवर आणि सत्यावरच आमचं काम चालू आहे. आणि ते नीतिमत्तेनं जर माणूस वागत राहिला तर किती संकट आले तरी आपण त्यातून निश्चित मार्ग काढू शकतो आणि निघतोय. बरोबर. तर अशा पद्धतीनं आम्ही एक काम करत गेलो. आता हे जे सामाजिक चळवळीचा जो मुद्दा आपण मागे घेतला, त्या चळवळीच्या पाठीमागे सुद्धा जसं मी भाईजींचं नाव सांगितलं तसं मी माझ्या आई वडिलांचंही नाव सांगतो. आई वडील, आमचं घर तिथे जे आहे तिथे एका बाजूला मांगवाडा, त्यावेळेचा दुसरा ते असं ते म्हणता येणार नाही, बौद्धवाडा. तर असे आमचे शेजारी होते. आणि त्यात माझी आई इतकी या लोकांबद्दल तिला कदर होता की ते त्यांचं दुःख, त्या काळात खायला मिळत नव्हतं, पाणी मिळत नव्हतं, लोक एक अतिशय वाईट रीतीने या समाजाला त्यांनी वागवलं. परंतु माझ्या आईला दैवी शक्ती होती की काय कोण जाणे, तिनं या लोकांना दूर कधीच लोटलं नाही. घासातला घास त्यांना खाऊ घातला. आणि अशा रीतीनं या समाजाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन आमच्यात आला. बरोबर. की सर्वांशी सारखं वागलं पाहिजे, सर्व माणूसच आहे तो कोणत्या जातीचा, धर्माचा आहे हे न पाहता अशा पद्धतीने जर हे केलं तर मला, म्हणजे मी पुन्हा पुन्हा आईचे आभार मानतो आजही की तिनं ती मला जी दृष्टी दिली तिच्यामुळेच मी आज हे एक समानतेच्या दृष्टिकोनातून सर्वांकडे पाहतो आणि त्याच पद्धतीने मी वागत आलो आहे. आणि खरं म्हणजे हे जे आज मी इथे आहे, माझ्या मुलांमुळे तर आहेच, परंतु माझ्या आई बाबामुळेही आहे. बरोबर आहे. समानतेचा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवलाच पाहिजे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून आमचं वागणं हे आजही आहे. आणि अनेक योजना सुद्धा आपल्या संस्थेतून पार पाडल्या जातात. दुसरा प्रश्न असा राहील, आपल्याला शेतीची आवड आहे आणि आपला मूळ व्यवसाय शेतीचा आहे. बरोबर आहे. आज शेतीसमोर आणि शेतकऱ्यांसमोर मोठी आव्हानं आहेत. तर आजच्या शेतकऱ्यांना आपण काय संदेश द्या? शेतीसमोर खरोखरच फार शेतीची परिस्थिती भयानक आहे. शेतकरी नाडला जातोय. त्याच्या पिकाला म्हणजे धान्याला भाव मिळत नाही. सरकारची धोरणं त्याला निश्चितच कारणीभूत ठरत आहे. परंतु राज्यकर्ते त्याला दाद देत नाही म्हणण्यापेक्षा ते त्याच्याकडे पाहतच नाही. त्यांना शेतकऱ्यांचं दुःख अजून या लोकांना कळलंच नाही. इतका मेहनती शेतकरी आहे तर तो देशोधडीला चाललाय. उद्या ही शेती जर त्यानं विकली तर हे जग कसं काय करेल, कोण काम करेल? बरोबर. माझ्यासारखे आज मी शेतकरी मुळातला होतोच, परंतु आज थोडस वेगळ्या पद्धतीने आहे. परंतु जर शेती जर केली नाही तर या लोकांना खायला कुठे मिळेल? म्हणजे शासनानं प्रथमतः शेतकरी जगावला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी निष्ठेनं आपल्या जमिनी कायम ठेवल्या पाहिजे. जमिनीही त्यांच्या जायला नको, विकायला नको. शेतकरी बरेचसे आता जमिनी विकायच्या मागे लागले, कारण पिकत नाही, कर्जबाजारी होतात, नाईलाजानं काही आत्महत्या करतात. तर हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी योजना, हे घोषणा करतात फक्त ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे, त्यांना त्याचा काहीही फायदा होत नाही. म्हणून शेतकरी जगवण्यासाठी, तसंच हे स्वामीनाथन आयोगाने जे सांगितलं होतं त्या पद्धतीनं सुद्धा त्यांना हे द्यायला पाहिजे, परंतु ते मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. परंतु मी असं म्हणेल की शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे आत्महत्या करू नये. त्यातूनच मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या पाठीमागं कोणी नाहीये, आपणच आपला मार्ग काढावा
आणि आपलं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करावा बरोबर. असं मला वाटतं. आणि मी आज माझी 20-25-30 एकर शेती आहे. हम्म. आजही माझी शेती मी स्वतःच पाहतो, कोणाला बटाईनं किंवा ठोक्यानं दिलेली नाही. अच्छा, एवढा कामाचा व्याप एवढ्या असताना सांभाळू नये. बरं. तर याचे मला 2 फायदे होतात. हम्म. ह्या कामात मी साधारणतः पूर्ण गुरफटून घेतलेलं आहे. म्हणजे ज्याला वाहून घेणं म्हणतात तशा पद्धतीने मी ते काम केलंय, करतोय. आणि शेती सुद्धा मी माणसाकडून करून घेतो. शेती करणं म्हणजे काय लगेच नांगर हाणणं वगैरे असं नाहीये, हा, पण ते पद्धतशीर करून घेणं. बरं. तर मी त्यांच्याकडून ते करून घेतो आणि अतिशय म्हणजे सांगायलाच असा आनंद वाटतो की ती शेती सुद्धा म्हणजे उत्पन्न सुद्धा चांगली देते. भाव मिळत नाही तो आता तो सगळ्या भारताचाच हा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. शेतमालाला भाव मिळत नाही, परंतु तरी चांगली शेती आहे. माझी शेती पाहिल्यानंतर निश्चितच असं वाटेल की हे शेती खास एखाद्या पदवीधराची शेती असेल, परंतु खास माझी शेती चांगली आहे. म्हणजे जितक्या सोयी आहे त्या करतो, चांगल्या प्रकारची शेती करतो, उत्पन्नही चांगलं मिळते. म्हणजे अशा पद्धतीने आज माझी शेती आहे. म्हणजे सरकारला माझं या दृष्टीनं असं म्हणणं आहे, कोणतंही सरकार येऊ, एका सरकारला दोष देण्यात अर्थ नाही, प्रत्येक सरकार तसेच करतायत. तर शेतकऱ्यांकडे पाहिल्याशिवाय हा देश जगणार नाही. शेतकऱ्यांचं हित साधल्याशिवाय होणार नाही. शेतकऱ्यांना हित साधायचं म्हणजे तुम्ही त्यांचा माल जेव्हा येतो तेव्हा परदेशातून आयात करता आणि मग ही ते बियांचे भाव पडतात. हे होऊ नये म्हणून पहिला शेतकरी जगला पाहिजे. इतर देशातला जर अमेरिकेचा जर विचार केला फार मोठ्या प्रमाणात, आजही ते ट्रम्प साहेब त्यांच्या शेतकऱ्याचा विचार करतात, आपल्याला खड्ड्यात घालणं चालू आहे. बरोबर. तर हे टाळल्या गेलं पाहिजे. शेतकऱ्यांचाच कोणत्याही राज्यकर्त्याने विचार करावा, कारण शेतकऱ्याशिवाय हे सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं शेतकरी जगला पाहिजे, वाचला पाहिजे, त्याला जगवल्या गेलं पाहिजे. या दृष्टीनं ज्या योजना राबवायच्या त्या सरकारनं राबवाव्यात असे माझं आता सरकारला आवाहन आहे. आणि आपल्या समाजाला सुद्धा मी सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारे तुम्ही आत्महत्या करू नका, यातून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जीवन फार अनमोल आहे आणि हे पुन्हा पुन्हा मिळत नाही. जितकं करता येईल तितकं करा, परंतु त्याच्यात निराशा ही बाजूला सारा, असं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. निश्चित शेतकऱ्यांनीही आत्महत्या केल्या नाही पाहिजे, कारण त्यांच्या मागे खूप मोठा परिवार असते. शेतकरी निघून जातो, परंतु त्या परिवाराची जे काही परिवार सैरवैर होते ते खूप मोठं संकट त्या परिवारावर येत असतं. दुसरा प्रश्न असा राहील की आज आपण दोन्ही मुलं जे काही घडवलेले आहेत, खूप त्यांचंही खूप मोठं नाव आहे, खूप समाजात योगदान आहे. मग राजकीय क्षेत्र असेल किंवा प्रशासन असेल, उच्च पदस्थ अधिकारी पदापर्यंत आपण आपल्या मुलांना पोहोचवलेलं आहे. तर यांना घडवत असताना कोणत्या गोष्टीवर आपण भर दिला? दोन्ही मुलं माझ्याकडे संभाजीराजे विद्यालयात शिक्षण घेतलं त्यांनी. 10वी पर्यंत संदीप माझ्याजवळ होता. चिखलीला 8वा 9वा वर्ग 10वा वर्ग सुनीलने केला. मुलगी माझ्याकडे शिक्षणाला होती. आता हे शिक्षण म्हणजे दोन्ही नवोदय विद्यालयात उत्तीर्ण झालेले, तिकडे पाठवली नाही मी. नवोदय हुशार आहेत. अच्छा, नवोदय मध्ये उत्तीर्ण झाले. नवोदय परीक्षेत शिष्यवृत्ती दोघांनाही मिळत होती शालेय. अच्छा, त्याच्यातही ते उत्तीर्ण, म्हणजे मुळात ते दोघंही हुशारच आहेत. आणि स्वतंत्र विचार सरणी त्यांच्याकडे आहे. हो. आता हे साधारणतः तिथून ती जी सुरुवात झाली ते मॅट्रिक पर्यंत, आणि पुढे दोन्ही मुलं, एक BE इलेक्ट्रिकल शेगावच्या कॉलेजमध्ये, गजानन महाराज कॉलेजमध्ये झाला. दुसऱ्याने संदीपनं इथे MA केले. मुलगी BA झालेली आहे. तर अशा पद्धतीनं हे काम करताना हे जे मी एक या सहकार क्षेत्रात उतरलो, तर त्यांचंही त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. हो. की ते आता ते संदीप दादाचं नाव सहकार क्षेत्रामध्ये फार मोठं पद आहे. ते मोठ्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रभर गाजते आहे त्यांचं. त्यांच्याजवळ ती बुद्धिमत्ता आहे, क्षमता आहे आणि त्या पद्धतीने ते काम करतायत. नक्कीच. आणि मोठे दादा ते सुद्धा त्याच पद्धतीने त्यांच्याजवळ सगळी क्षमता आहे. काय करायचं काय नाही हे ते ठरवून करतात. आणि त्यामुळे त्या अभिता कंपनी स्थापन केली. त्या कंपनीच्या मार्फत अनेक योजना त्यांनी सुरू केलेल्या आहेत, ते सुद्धा ते चालू आहे. आता हे
म्हणजे सहकार हे का त्यांना या पद्धतीनं, आणि मलाही यांना वेगळं घडवण्याचं काम पडलं नाही. ते त्यांच्या त्या प्रवाहात जातात, त्या प्रवाहाला मी फक्त अडथळा न आणता चालू द्या, कारण ती वाईट काहीच करून नाही राहिली. त्यांच्या हातून कधीही वाईट घडलेलं नाही आतापर्यंत, आणि त्यामुळे त्या प्रवाहाला मी अडवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. आणि त्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या एक ज्या क्षमतेवर उभे राहून एक त्यांनी स्वतःचं एक वेगळं क्षेत्र निर्माण केलंय, स्थान निर्माण केलंय. ते संपूर्ण महाराष्ट्रही बघतोय. बहुजन आर्थिक चळवळीत आपलं योगदान मोठं आहे. मग याची सुरुवात कशी झाली? आपण म्हणजे हे आपण संस्था सुरू केली. सुरू केल्यानंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होतो. संस्था वेगवेगळ्या गावात होत्या. त्या वेगवेगळ्या गावाची एक आर्थिक रचना वेगळी होती. त्या ठिकाणी अनेक लोकांच्या अनेक समस्या होत्या. तेव्हा हे यातून काहीतरी आपण मार्ग काढावा. आपल्या म्हणजे पैसे वाटले म्हणजे मार्ग निघतो असं नाहीये, परंतु त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बहुजन समाजाला एकत्रित आणण्याचा जे काही ज्या गोष्टी लागतात ते सुद्धा आपण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि ती माझी मुलंही ते करत आहेत. आता एक उदाहरण त्याचं सांगतो की सातपुडा पर्वतात संग्रामपूर तालुक्यात कुंवरदेव नावाचं गाव आहे. सगळे तिथे आदिवासी आहेत. बरोबर. एकही तिथं इतर माणूस नाहीये, परंतु त्यांना शिक्षण नाही, काही नाही. आमच्या संदीप दादानं त्या ठिकाणचं जे अवलोकन केलं, त्या ठिकाणी पाहिलं, तर त्यांनी आम्ही ते गाव दत्तक घेतलेलं आहे आज. म्हणजे दादानेच घेतलं असं समजायचं, आपल्या संस्थेने घेतलेलं आहे. अच्छा. आता त्याची पद्धत अशी आहे की दर वर्षी तिथे दिवाळी साजरी केल्या जाते. आणि त्या दिवाळीला त्या गावातील जेवढ्या बाया असतील, म्हणजे तिथे असलेल्या बाया आणि त्यांच्या त्या गावातून लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या मुली, अच्छा, सासरी गेलेल्या, त्या सर्व मुली त्या दिवाळीला एकत्रित येतात. आम्ही त्यांना प्रत्येकीला साडी चोळी त्या ठिकाणी घेतो आणि आमची दिवाळी आम्ही तिथे साजरी करतो. अच्छा. त्यांच्यामध्ये म्हणजे ते एक आम्हाला मोठं भूषण. तर तेथे गेल्यानंतर दिवाळीच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद खुलतो, प्रत्येक जण म्हणजे असं निराशा थोडी दिसत नाही. तर तो आनंद आम्हालाही आनंद मिळून देतो, आमच्याही अंतःकरणात स्फूर्ती मिळते. तर असे हे कामं चालू आहेत. त्यानंतर समाजामधील काही घटक असे आहेत की कुठे आत्महत्याग्रस्त असतात किंवा काही ठिकाणी इतर गोष्टीमुळे ते त्या पाल्याचं जो आधार असतो, छाया जी असते, छत्र असते, ते गेलेलं असते. अशा काही आम्ही मोताळा तालुक्यात मुली दत्तक घेतलेल्या आहे. त्यांचा पूर्ण शिक्षणाचं लग्न होईपर्यंतचा भार आम्ही उचललेला आहे. आम्ही आज ते काम करतोय. अच्छा. काही ठिकाणी आम्ही सामाजिक काम करताना तिथे दुधाचाही व्यवसाय केला. गाई म्हशी ठेवल्या आम्ही शिरपूरला. त्यानंतर ते मोठा व्यवसाय सुरू झाला होता. त्याच्यानंतर परत आम्ही अंड्याचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात केलेला आहे. अजूनही धामणगाव बडेजवळ तिथे आमचं मोठं शेड आहे, ते सगळं आहे तिथे. तर हे काम, आणि यामुळे लोकांमध्ये काम मिळून असं हे मिळते, काम मिळते त्यांना. बरोबर. आणि या पद्धतीने एक सामाजिक क्षेत्रामध्ये हळूहळू याचा समाजाला फायदा होतो, आपल्यालाही फायदा होतो, आपल्यालाही आनंद मिळतो. अशा प्रकारची कामं चालू आहे. आता हे सर्व करत असताना आतापर्यंतच्या प्रवासामध्ये आपल्यासाठी एखादी कोणती गोष्ट जी अभिमानास्पद आहे? हो, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात 17-18च्या दरम्यान मोठे महापूर आले होते. बर. तर त्या महापुराच्या दरम्यान मला सांगायला खूप, म्हणजे ते एक मला आयुष्यामध्ये महत्वाचं आहे की त्या काळामध्ये आम्ही प्रत्येक शाखेनी, मी, संदीप दादा, आम्ही स्वतः लोकांमध्ये गेलो, प्रत्येक गावात गेलो, त्यांच्याकडून वर्गणी मागितली. त्यांना काय द्यायचं असेल ते तुम्ही द्या, परंतु हे लोकांचं दुःख आपल्याकडून दूर झालं पाहिजे. अशा प्रकारचं काम आम्ही प्रत्येक शाखेत केलं. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आम्ही 25 लाख रुपये त्यावेळेस गोळा केले. क्या बात.
400 क्विंटल धान्य गोळा केले, अच्छा. कपडे लत्ते केले हम्म. आणि तेच सर्व आम्ही आमच्या सुनील दादाच्या माध्यमातून तिथल्या तहसीलदार, हम्म. सांगलीचे काहीतरी त्याच्या बाजूला गाव आहे, तिथल्या तहसीलदाराकडे ते धान्य आणि ते पोहोचून दिलं. हम्म. आता हे करताना मी सुद्धा अनेक गावं घेतली, प्रत्येक घराघरात जाऊन लोकांनी, म्हणजे लोक खरंच खूप चांगले आहेत. हम्म. म्हणजे त्यांच्याकडे आता तो पाण्याचा दृष्टिकोन फार, म्हणजे आमच्या बाबत तरी मला असं वाटतं की हे सुवर्णक्षण माझ्या आयुष्यामध्ये येऊन गेले. हम्म. प्रत्येक ठिकाणी गेलो तिथे प्रत्येकाने दिलं, आमचाही सन्मान राखला आणि जे होतं ते दिलं. त्या काळात एक शिरपूर मधील एक घटना आहे, धोबी, हम्म. एक धोबीनबाई होती, तिचा नवरा वारलेला. तर त्या धोबीनबाईनं आम्ही जेव्हा मागायला गेलो हम्म. तर त्या बाईनं तिने जे विकत आणलेले गहू होते ते गहू पूर्णचे पूर्ण आम्हाला देऊन टाकले. गहू म्हणजे फार नव्हते, 5-10 जे किलोचे. असेल. हा. परंतु आम्ही त्यांना सांगू की काही इतकं नको देऊ, काही तुला ठेव. बर. नाही म्हणे, बाबा तिकडे पाण्यात लोक मरून राहिलेत, मी आजचं उद्या करील, मी आज एक रात्रभर उपाशी राहील, परंतु त्या लोकांना जाऊ द्या. म्हणजे पहा त्यांचा विचार केवढा त्या बाईचा. गरीब काहीच नाही, विकत आणलेले गहू त्यांनी आम्हाला दिले. तर हे असे काही हे एक गोष्ट तर म्हणजे अतिशय महत्वाची. आणि तशाच प्रकारे इतरही बाबतीत, जसं शाळेमध्ये मला जे आनंद मिळाला, समाधान मिळालं त्या शाळेतून, तशाच प्रकारे ह्या काही गोष्टी आहेत. म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की मला ते आनंद मिळतोय. म्हणजे मला आनंदच मिळतोय या क्षेत्रात. मला दुःख कधी वाटतच नाहीये. आणि काम करता करता थोडासा जर थकवा आला तर मी ड्रायव्हरला सांगतो की चला आपण शिरपूरच्या शेतात जाऊ, इथल्या शेतात जाऊ. आणि मी खरंच म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो की मी तिथे एकदा चक्कर मारली, माझं सर्व काही दुःख हरून जातं. बरोबर. आणि माझी प्रेरणास्थान माझी आई. बरोबर. मी शिरपूरला सुद्धा महादेवाच्या मंदिरावर जातो. म्हणजे ते देवापेक्षा मला तिथे माझी आई वावरते असं मला भास होतो. कारण आमची पूर्वी शेती त्याच भागात होती. दररोज माझी आई कष्ट करायला ते शेतात जायची आणि तिथून यायची. मग आपण त्या रस्त्याने आज जातो तेव्हा मला असं वाटतं की आपली आईचं धूळ, पायाची धूळ आपल्याला मिळते. एक समाधान ते एक मला निश्चित मिळते. बरोबर. आंतरिक समाधान. बरोबर. पश्चिम महाराष्ट्रात एवढं मोठं संकट आल्यानंतर त्या ठिकाणी बुलढाण्यातून मदत जाते. हा अभिमानाचा क्षण केवळ शेळके परिवाराचाच नाही तर अवघ्या बुलढाण्याचा अभिमानाचा क्षण आहे. आणि त्याच ठिकाणी भाऊसाहेबांना जी काही मदत पुरवली ती खरंच उल्लेखनीय आहे. आजच्या या तरुण पिढीला आपण काय संदेश द्या? प्रत्येक तरुणानं जो काही कामधंदा असेल, जे काही मिळकतीचं साधन असेल ते करायला पाहिजे. त्यात लाज वाटायला नको. हे काम लहान आहे की मोठं आहे की काही आहे, हे नको आहे. त्यांनी प्रत्येकानं काम केलं पाहिजे. आजचा तरुण थोडासा भरकटलेला आहे, त्यात वाईट वाटते. या कोरोनाच्या काळापासून ते त्या मोबाईलच्या ह्याच्यात गेलेत. परंतु तरुणांनी निश्चितपणे, कारण तरुणाची शक्ती सर्वात मोठी आहे आणि त्यांनी जर मनावर घेतलं तर हे सगळं होऊ शकते. आणि जर त्यांनी मनावर घेऊन जर आपलं व्यवसाय कोणताही असो, व्यवसाय कोणता आहे ते नको आहे. आणि त्या तरुणांना आम्ही भरपूर प्रमाणात मदत केली आहे आतापर्यंत. जेवढे काही करता येईल तरुणांना, त्यांना पुढे जाण्यासाठी काही कर्जाच्या माध्यमातून असेल किंवा इतरही, तर आम्ही तोही आज प्रयत्न करतोय. तेव्हा तरुणांनी निश्चितपणे या समाजात, देशात त्यांचं स्थान फार महत्वाचं आहे. त्यांच्यावरच, या तरुणांवरच आपला देश चालतोय, आपला समाज चालतोय. म्हणून त्यांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता सत्याच्या मार्गाने प्रामाणिकपणाने काम करावं. आणि हे काम करताना त्यांनी निश्चितपणे धडपडून काम करावं. म्हणजे याच्यातला मोबदला किती येतो, किती रक्कम येते हे न पाहता काम करणं, प्रामाणिकपणानं ते जीवन जगणं, नीतिमत्तानं त्यांनी आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे करत असताना फक्त स्वतःचा विचार न करता आपल्या आईबापांना सुद्धा जपलं पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये आईबाप एकटे पडल्यासारखे झाले. ते म्हातारे आईबाप, त्यांना कोणी विचारतही नाही. आणि त्यामुळे या तरुणांनी आपल्या आईबापांनाही सांभाळायचं, कारण आईबापामुळेच आज आपण इथे आलो आहे. तर तेव्हा त्यांनी आईबाप सांभाळून आपलं जीवन जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि समाजासाठी, राष्ट्रासाठी निश्चितच त्यांनी योगदान देणं महत्वाचं आहे. म्हणून मी आपल्या सर्व तरुणांना
आवाहन करतो की कोणत्याही प्रकारे व्यसनाधीन बनू नका, बरोबर. कोणत्याही ज्या अफवाच्या नांदी लागू नका. आपलं स्वतःचं काम प्रतिष्ठेचं काम समजूनच ते काम करा आणि समाजाचा उत्कर्ष साधण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा, असं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. निश्चित आपले विचार ते तरुणांसोबतच सर्वांसाठीच मार्गदर्शक आहेत, प्रेरणास्थान आहेत. आपण जो काही संघर्षाचा आपला काळ मांडला, आपलं शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सहकार क्षेत्र असेल आणि कृषी क्षेत्रातही खूप मोठं योगदान आहे. आणि आपल्यासोबत गप्पा करून आपल्याकडून काही गोष्टी जाणून घेऊन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांनाही खूप छान वाटलं. आणि महाभूमी डिजिटल सोबत जो काही आपण संवाद साधला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि अशाच व्हिडिओसाठी दैनिक महाभूमी आणि महाभूमी डिजिटलशी जोडलेले रहा. धन्यवाद.